मागील 2 वर्षापासून कोरोना रोगाचा संसर्ग असल्यामुळे शाळा, कॉलेज, महाविद्यालय, ट्यूशन हे सर्व बंद असताना विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जात आहे। त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असताना खूपदा त्याचा कंटाळा विद्यार्थ्यांना येतो व विद्यार्थ्यांच्या मेंदूला ताण पडतो, असे विद्यार्थ्यांच्या पालकांनी अनेकदा त्यांच्याकडून सांगितले जाते। असे होत असताना कामरगाव येथील युनिक कोचिंग क्लासच्या शिक्षिका प्रिया बोडे यांच्या लक्षात आले की विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये लपलेले हे गुण विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने त्यांना विद्यार्थी मित्रांसोबत एकत्र येण्याची संधी मिळत नव्हती व नेहमी घरी राहून लहान कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोबाईलच्या शिक्षणाद्वारे बाहेर निघून प्रिया बोडे त्यांनी मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याची आयडिया सुचली। त्याकरिता त्यांनी लहान मुलांना 5 विद्यार्थ्यांच्या बॅचमध्ये बोलवून गणेश मूर्ती कशा बनवायच्या त्याबद्दल मार्गदर्शन केले। मी कामरगाव येथे युनिक कोचिंग अकॅडमी चालवते। आमचा एक ग्रुप आहे, तर त्यामध्ये एक माझी चाइल्ड बॅच आहे। त्या बॅचमध्ये काय झालं, एक दिवस जनरल जवळपास पोळा येऊन गेला। पोळ्यामध्ये काय झालं, मुलांनी मला सांगितलं की टीचर आम्ही घरी मातीचे बैल बनवले। मग जसं मातीचे बैल बनवले तसं माझ्या डोक्यात एकदम आयडिया आली की अरे 2 वर्षापासून ऑनलाईन क्लासेस चालू आहे, तर ऑनलाईन क्लासेस याच्यामुळे चालू आहे की कोविड-19 जसं आलं तर मुलांचं शिक्षण एकदम बंदच पडलं। तर बंद पडल्यामुळे काही दिवसांनी मग मुलांना ऑनलाईन क्लास चालू आहे। पण ऑनलाईन क्लासमध्ये काय होतं की जनरली फक्त पुस्तकी ज्ञान मुलांना दिलं जातं आणि पुस्तकी ज्ञान दिलं जातं मुलांची ॲक्टिव्हिटी जी आहे ती एकदम मागे पडली। मग ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांची क्रिएटिव्हिटी जी आहे ते सुद्धा मागे पडली। ती मागे पडता मुलांचा कल एकदम अभ्यासाकडे वळू लागला, पण अभ्यासाकडे वळता त्यांना एकदम स्ट्रेस पण आला। तर स्ट्रेस येता असं झालं की मुलं ॲक्टिव्हिटी हे विसरूनच गेले। मग मुलांनी मला सांगितलं क्लासमध्ये की टीचर आम्हाला बैल बनवायचे आहे किंवा पोळ्याला आम्ही बैल बनवले। त्यामुळे माझ्या डोक्यात एकदम आयडिया आली की अरे आता गणेश चतुर्थी आहे, तर गणेश चतुर्थीला मुलं गणपती जर बनवला तर मुलांची एक ॲक्टिव्हिटी आपल्या डोळ्यासमोर येईल आणि सुप्तगुण जे लपलेले आहे मुलांमध्ये ते सुद्धा आपल्या समोर येतील आणि मुलंसुद्धा मजेने ते ॲक्टिव्हिटी पार पाडतील। तर मुलांची ॲक्टिव्हिटी पाहून मी हा इव्हेंट जो आहे गणपती इव्हेंट हा ठरवला आणि ठरवताना मुलांनी मला छान प्रतिसाद दिला। मुलांबरोबरच त्यांच्या पॅरेंट्सनी पण चांगला प्रतिसाद दिला। कारण कसं आहे, जनरली पॅरेंट्सना नाही आवडत की बाबा मुलं माझी माती खेळतात हे खेळतात, पण कुठल्याही पॅरेंट्सनी मला नकार दिला नाही टीचर तुम्ही जसं म्हणाल तसं। तर मुलांच्या बरोबर पॅरेंट्सनी प्रतिसाद देता येतात। मुलांनी पण खूप छान गणपती तयार केला आणि गणपती तयार करताना मुलांनी बऱ्याच गोष्टी केल्या। जसं छोटी मुलं जे आहेत त्यांनी कोणी मोदक केले, लाडू केले, कोणी गणपतीसाठी फ्रूट्स केले, एका मुलाने तर एकदम केक बनवला गणपतीसाठी। तर ती क्रिएटिव्हिटी पाहून आम्हाला खूप मजा आली आणि मुलांचं सुद्धा छान आवड निर्माण झाली। मुलांनी सुद्धा छान प्रतिसाद दिला। त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी खरोखरच कोणी गणपतीसाठी मोदक, कोणी गणपतीसाठी केक, कोणी गणपतीसाठी उंदीर, कोणी गणपतीसाठी पाट, कोणी गणपतीसाठी लाडू असे वेगवेगळे मातीच्या वस्तू तयार केल्या। ते करताना विद्यार्थ्यांना खूप मजा आली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे। माझं नाव आस्था उमेश भेंडे आहे आणि सगळ्यांनी खूप मस्त गणपती बनवला आहे। आम्ही मोदक केले आणि फ्रूट्स केले, खूप मजा केली। आधी 2 वर्षापासून ऑनलाईन क्लास होते, पण आमची कोणतीच ॲक्टिव्हिटी झाली नाही।
आज इथे खूप मजा केली, ॲक्टिव्हिटी पण केली, सगळंच केली. गणपतीची मस्त मूर्ती केली रेतीची. आता उद्या आम्ही ते कार्यक्रम साजरा करणार. राहुल गावंडे, विदर्भ न्यूज, कामरगाव.